बघायचा बोललो तर आपण की जेव्हा माणूस उभा राहते माणूस जेव्हा उभा राहते अ, तो फिल्ममध्ये जेव्हा तो उभा राहते तेव्हा तो उभा राहते तेव्हा तो उभा राहते हलाका सुका. हलाका सुका आपण डिस्कस केला होता. कुठले तीन हलक होता जे गमाराने सांगितले तीन हलक होत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू आज. त्याबद्दल आपण बोलू. अ, आणि अ, आणि ते डिस्कस करू राशीमधनं आणि त्याच्याबद्दल आपण बोलू. मागच्या वेळेला आपण इकडे सगळ्या एंड केली होती की कसा माणूस כן, זהו. בגרות אותנו רבנן, באותה רבנן לוקני הלכה ענלה, לנו רבנן, אין עומדים להתפלל מתוך דין ולא מתוך דבר הלכה, אלא מתוך הלכה פסוקה. ברייתא आहे कंटिन्युएशन होते मिशनाचा. मिशनामध्ये आपण बघितला होता की तिकडे दिलाय मिशनामध्ये की אין עומדים להתפלל אלא מכובד ראש. कॉविड होश म्हणजे तो माणूस सिरियसली जेव्हा तो उभा राहते याच्यामध्ये फिलामध्ये तेव्हा तो उभा राहते तेव्हा तो उभा राहते तेव्हा तो उभा राहते सिरियस मध्ये सिरियसनेस मध्ये. पण इकडे लिहिलं आहे तानु बनान म्हणजे ही जी आहे ही बघायता आहे. बघायता ज्याला बोलतात की ज्या गोष्टी मिशनामध्ये रबी यहूदा नसीनी जे इन्क्लूड नाही केला त्यांना त्याला बोलतात बघायचा. आणि तिकडे बरायतामध्ये लिहिला आहे नोंदून निपलेल लो मितोख दिन. लो मितोख दिन म्हणजे दिन तोरा. तोरामध्ये जो तोरामध्ये जो तोरामध्ये जो तोरामध्ये जो दिन आहे म्हणजे जो पोषक बसलाय तिकडे तो डिसाइड करते कोण खायाव आहे कोण पतूर आहे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये त्याला बोलतात खियूक केला. त्याला पतूर केला त्याच्यामध्ये जो कोण दिन मध्ये आहे हलाखाच्या मध्ये त्याने नमाजीमध्ये उभा नाही राहावा असं बोलते पिफीला. असं बोलते बघायचा. बघायचा मध्ये लिहिला אין ओमדים להתפלל לא מתוך דין, म्हणजे עיון דין, ולא מתוך דבר הלכה, אלא מתוך הלכה פסוקה. हलाखा सुका म्हणजे जो हलाखा आपल्याला माहिती आहे जो आपल्याला हलाखा माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी उभा राहावा. इकडं आपण बघू. हलाखा पुस्तकामध्ये बोलतात שאינה צריכה עיון ולא יהיה מהרהר בה בתפילה. म्हणजे जसं का तू गमारामध्ये शिकते गमारामध्ये शिकताना हलाखा तो अजूनपर्यंत एंड नाही आला. जसं आपण हलाखा चालू केला मागच्या वेळेला आपण दोन वेळेला आपण चालू केला गमारा आणि बोलतात हलाखा इकडं पोचक नाही झाला अजूनपर्यंत. हलाखामध्ये आपण डिस्कस नाही केलाय. त्याच्यामध्ये तुम्ही बोलता की तुम्ही गमारा शिकत असताना तुम्ही त्याला हे नका करू. तुम्ही तिकडं तेफिलामध्ये उभा नका राहू. माझी तुम्ही सुद्धा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आला का याच्या पहिले तुम्ही तिकडे नमाजीला उभे राहता. बोलतात बोलतात राशी की तो माणूस येते आणि तू त्या आलाखाचा विचार करते ओ म्हणजे असा केला तुझं बिरकातामधून पतू आहे असा केला तर बिरकातामधून खराब होते. पण नाही रबानांमधनं याला दे नाही नाही दोघांमधनं याला दे रबानांमधनं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये तो येते नमाजीमध्ये लक्ष नाही देणार आणि तिकडं त्याचा हे होते इकडं नमाजी आहे त्याची जशी काय ती मिस होते. तर इकडं गमारा आपल्याला डिस्कस करत आणि सांगत की कशाला बोलतात अलखा सुका. कशाला बोलतात अलखा सुका बोलतात अं, बोलतात इकडे דבר ההלכה אלא מתוך הלכה פסוקה וכי דמי הלכה פסוקה. कशाला बोलतात हलाखा पसुका. कशाला बोलतात की हलाखा जो आहे तो पसूक आहे म्हणजे तो हलाखा क्लिअर आहे त्याच्यामध्ये. इकडं हलाखा पसुकामध्ये इकडं मत आहे इकडं मत आहे मेहरीचं मत आहे. मेहरी विश्वनी होते त्यांचं मत आहे की हलाखा पसुकाचा अर्थ आहे की ज्या हलाखामध्ये
ज्या हलाखामध्ये מחלוקת नाहीये. आणि दुसरा जो मत आहे तो लिहितात ש... שאין זה חיוב, אלא כוונת הברייתא היא רק שאם היה עסוק בדבר הלכה, צריכה עיון, אסור לו להתפלל, ועליו להפסיק ולשנות דבר ההלכה פסוקה. म्हणजे बोलतात इकडे मिहिरी दोन मत. एक मत लिहितात की ज्या हलाखामध्ये ऑलरेडी מחלוקת नाही, म्हणजे तिकडं नाही माहिती अश्केनाझी स्फारादी त्याच्यामध्ये מחלוקת आहे. दुसरी गोष्ट की दोन मोठे रिशोनीम आहे त्याच्यामध्ये מחלוקת त्याच्यामध्ये एक बोलते असूर एक बोलते मुतार, तिकडे त्यांच्यामध्ये भांडण नाहीये. बोलतात की समजा तो बसलाय आता, समजा तो बसलाय नमाज कराय आला का शिकायला म्हणजे गुमारा म्हणून आला का शिकायला, आणि तिकडं तो आला एका स्टेजला की जिकडं बेमेत मखलोकेत आहे, तिकडं बेमेत मतभेद आहे, तिकडं आलाखा जो आहे तो क्लिअर नाही आहे त्याच्यामध्ये, त्याला येऊन करायला पाहिजे, त्याला अजून त्याला लक्ष द्यायला पाहिजे. पण नमाजची वेळ आली, जसा आजकाल जिकडं खोलेली माहित नाही, जिकडं हलाखोत शिकतात दिवसभर बसून गमारा शिकतात, त्यानंतर हलाखावर तिकडे शिकतात, तिकडे समजा 1:30 आले आणि 1:30 त्यांची नमाजीची वेळ आहे, त्यांच्या पहिल्या सेदरच्या नंतरची 1:30 त्यांचा जेवणाचा ब्रेक होते, आणि त्याला माहिती 1:30 नमाजीची वेळ आहे. तर मिरी बोलतात समजा तो त्या स्टेजला आहे की जिकडं त्याला हलाखामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, तिकडे त्याला तो इन्वॉल्ड आहे हलाखामध्ये, तो त्यांनी तिकडे थांबायला पाहिजे, तिकडे त्यांनी पहिले थांबायला पाहिजे त्या हलाखामध्ये, आणि त्याला असूर आहे लिपले त्या आलाखामध्ये. आणि मग त्यांनी दुसरा आलाखा जो आहे, जो आलाखा माहिती आहे सगळ्यांना, आलाखा माहिती आहे, जसे आपण आता बघू काय अर्थ आहे आलाखा सुखाचा. अवश्य आपल्या दिवसामध्ये अजून इझियर आलाख होत आहे, जे जे शिकतात थोडस असं म्हणजे याच्यामध्ये יחיד לרבים, הלכה כרבים, מים אחרונים חובה, כן, ההלכות जे आहेत ते शिकतात आणि कंटिन्यू करतात नमाजीमध्ये, म्हणजे तो आलाखामध्ये तो आलाखा कम्प्लीट केलेला जो आहे तो बघतात आणि मग चालू करतात. इकडं लिहिते गमारा 3 आलाखोत, ज्याच्यामध्ये जो डिसिजन जो आहे, जो मत जो आहे तो क्लीन आहे. त्या आलाखोचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. बोलतात इकडे ודמי הלכה פסוקה. איך ידע מי הלכה פסוקה? विचारतात कशाला बोलतात הלכה פסוקה. बोलतात אמר אביי כי כי הא כי הא דרבי זרע דאמר רבי זרע בנות ישראל החמרו על עצמן שאפילו רואות טיפת דם כחרדל יושבות עליו 7 נקיים. הלכה זו आहे बोलतात רבי זרע बोलतात הלכה זו आहे, त्याला बोलतात הלכה פסוקה. काय הלכה פסוקה आहे? बोलतात बנות ישראל, म्हणजे ज्या इस्रायल ज्युईश बायका आहेत त्या अफिलू टिपात दाम का खवदार, म्हणजे त्यांच्या मेन्सिस मध्ये जेव्हा अफिलू टिपात दाम का खवदार म्हणजे थोडासा जरी त्यांनी रक्त बघितला त्याच्यामध्ये ते 7 दिवस नक्की पकडतात, 7 दिवस नक्की काउंट करतात आणि 7 दिवसानंतर ते तोबेल करतात. तो आपण इथं राशी बघू आणि मग नंतर मी सांगतो याचे डिटेल्स निदाच्या मस्तकेत मधनं, जे इकडं अंडरस्टँडिंग करायला थोडे इम्पॉर्टंट की काय जातात. आपण बघू इकडे राशी लिहितात योशवत आला शिवा नेकीन, बसतात त्याच्यावरती 7 दिवस क्लीन, לבד מאותו יום שפוסקת והתורה לא צריכה 7 נקיים אלא לצדבה שנאמרה ואם טהרה מזובה ואין זבה אלא הרואה 3 ימים רצופים מתוך יוד אחד יום שבין מידה למידה. טוב, डिस्कस करू. इकडे लिहिलाय इकडे लिहिलाय आलाखामध्ये राशी एक्सप्लेन करतात की योशवत आलाफ शिवा निकीम 7 दिवस त्याच्यात नक्की बसतात. राशी बोलतात की हे जे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये तोरामधनं तोरामध्ये निदाच्या बद्दल लिहिलंय. 7 दिवस ती 7 दिवस तिचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये ती ती तिचा तिचा जो टाइम आहे त्याला बोलतात निदाचा दिवस, 7 दिवसाचे निदाचे दिवस. म्हणजे 7 दिवसानंतर रात्री 7 दिवस समजा बाईने रक्त बघितलं दररोज, त्या निदाचे दिवस आहेत, त्या निदाच्या दिवसामध्ये तो निदामध्ये जेव्हा आपण डिस्कस करू ओ आलिश मोना 21 वगैरे,
कधी तिला दिसतात त्याच्यामध्ये. बोलतात की तोरामधनं 7 दिवस जे आहेत, त्या 7 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये ती अ, ते तिचे निदाचे दिवस आहे. त्याच्यामध्ये तिला 7व्या दिवशी तिने दुःखी घेतली पाहिजे. म्हणजे ज्या बाईला 7 दिवस रक्त दिसला मेन्सिसच्या दिवसांमध्ये, त्या दिवसामध्ये 7व्या दिवशी रात्री ती थांबते आणि ती जाऊन विला घेते. 7व्या दिवशी रक्त थांबला की 7व्या दिवशीच्या रात्री म्हणजे 8व्या दिवशी रात्री जाऊन ती विला घेते आणि ती प्युअर आहे, ती प्युअर आहे. 6 दिवस जर तिला रक्त दिसला तर ते 7वा दिवस थांबवते फुल दिवस, आणि 7व्या दिवशी रात्री म्हणजे 8व्या दिवशी सकाळ 8व्या दिवशीच्या रात्री ती जाते आणि विला घेते आणि प्युअर. एक एक दिवस तिला रक्त दिसतं तर बोलतो ती अजून 6 दिवस थांबते, आणि 6 दिवसानंतर 7व्या दिवशी रात्री म्हणजे 8व्या दिवशीच्या रात्रीमध्ये ती जाते आणि विला घेते आणि ती प्युअर आहे. हे तोरामधनं. ओके. त्याच्यानंतर गमारा लिहिते की त्याच्यामध्ये 11 दिवस आहेत की ज्याला बोलतात यमे जोवा. यमे जोवा म्हणजे जिवा. आपण पुरुषांच्या बद्दल जिवा बघितली होती. सिमिलर आहे बायकांच्या बद्दल जिवा, फक्त बायकांच्या मध्ये बायकांची जिवा जी आहे ती ती आहे रक्तामध्ये. म्हणजे जिवाचे जे दिवस आहेत, एखाद असलेले दिवस, निदामध्ये जे 7 डेज आहेत त्याच्यामध्ये 11 डेज आहेत. त्या 11 डेज मध्ये तिला जिवाचा रक्त दिसू शकते, जोबचा रक्त दिसू शकते. तो वेगळा तुमा आहे. त्या तुमामध्ये समजा बाईला एक दिवस रक्त दिसला तर ती बाई थांबते तो दिवस कंप्लीट. रात्री ती दुपटी घेते आणि ती प्युअर आहे. 2 दिवस दिसला तर दुसऱ्या दिवशीच रात्र ती क्लीन दिवस बघते, आणि ती एक दिवसानंतर ती विला घेते. म्हणजे एक दिवस क्लीन, एक दिवस क्लीन ती बघते, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ती एक दिवस थांबते योम केनेगेद योम, आणि त्यानंतर ती घेते विला, आणि त्याच्यामध्ये ती होते प्युअर. या जीवाला बोलतात जिवा खतना. त्या जवा खतना त्याला बोलतात, आणि त्याच्यामध्ये वन 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 दिवसाच्या अगेन्स्ट 1 दिवस, आणि त्याच्यामध्ये ती रात्रीच विला घेते. पुरुषांमध्ये पण आपण जेव्हा डिस्कस केला होता जो आणि केरीच्या बद्दल. तसं समजा पण तिला 3 दिवस कंटिन्युअस दिसला म्हणजे 1 डे 2 डे 3 डे, तर तिला दिसला तर त्या 3 दिवसानंतर ती अजून 7 दिवस थांबते, 7 क्लीन दिवस थांबते, आणि मग ती 7व्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशीच्या रात्री ती तिला घेते. त्याला बोलतात जिवागदोला. जिवागदोला. इकडं अं, इकडं लिहितात आलाखा रबी झेराच्या नावाने इकडं घेतात. बोलतात בנות ישראל החמירו על עצמם, אפילו רואות טיפת דם כחרדל יושבות עליו 7 נקיים. म्हणजे हा जो खुमरा जो आहे, जो बנות इस्रायल, जो ज्युईश बायका चनुअत त्यांनी त्यांच्यावरती घेतला, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा खुमरा आहे. का सगळ्यात मोठा खुमरा त्यांनी घेतला? त्यांनी खुमरा घेतला सगळ्या दामवरती, कुठला पण आपली जो टिपात दाम, म्हणजे एक दिवस जरी तिला रक्त दिसला तर ती घेते खुमरा जिबा गदोलाचा, ज्याच्यामध्ये ती 7 क्लीन डेज बसते. नवीन फुल क्लीन डेज येतले दररोज 24 आवर्स, त्याच्यानंतर 7 दिवस काउंट करते, आणि मग 8व्या दिवशी म्हणजे रात्री तीच विला घेते. इकडं हा जो खुमरा जो आहे सगळ्यात मोठा खुमरा आहे. का? कारण की निदा मध्ये पण 7च दिवस ती बसते. मग 7 दिवस म्हणजे नाही ती 7 कंप्लीट दिवस, याला 7 दिवस, एक दिवस तुला दिसते तर त्या दिवसापासून 7व्या दिवशी रात्री ती म्हणजे 8व्या दिवस चालू वगैरे त्याच्यामध्ये ती घेते तुला तोरामधनं. इकडं त्यांनी घेतला सगळ्यात मोठा खुमरा, अपिल उर्वा टिपत जाम का खरदार एक दिवस, म्हणजे ती 7 क्लीन डेज त्याच्यावरती नवीन क्लीन डेज मध्ये बसते, म्हणजे एक्स्ट्रा 1 डे त्याच्यावरती. आणि त्याच्यावर पण तिने 3 दिवस दिसतात तर ऑब्विसली 3 दिवस त्याचे झाले, आणि त्याच्यावरती अजून 7 दिवस. पण जर दामचा निदा असता तर तिला फक्त अजून 4 दिवस बसायला लागला असता. त्यामुळे हा खुमरा जो आहे तो सगळ्यात मोठा खुमरा आहे. इकडे मेफोस्टिन लिहितात अंडरस्टँड करायला की हा जो खुमरा जो आहे गमारामध्ये निदामध्ये, तिकडे आणतात हकामी लोकांना हा खुमरा नाही आवडला होता, की त्यांनी विचार केला की त्यांनी विचार केला की मेमातो त्याचा प्रिया वेगळ्या म्हणजे पोरं कमी होतील वगैरे. त्यामुळे का? कारण की बोलतात जेव्हा त्या बाईची मेन्सेस सायकल संपते तेव्हा तिचा सगळ्यात जो दिवस आहे ब्यूच ज्याला बोलतात, म्हणजे अंडा नवीन होचा,
त्याच्यामध्ये तो तिचा दिवस येते की त्याच्यामध्ये ती प्रेग्नेंट व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं काय पोस्टपोन केला ते दिवस. पण बोलतात की आणि जसं बघितला आपण योशुआ बेन नूनच्या मध्ये की ज्यांनी एका दिवसामध्ये त्यांनी तो फिर्या बेरिव्या कॅन्सल पुढे पुढे ढकलला, त्याच्यामध्ये त्यांना पनिशमेंट मिळाली. आणि बोलतात इकडं इकडं पनिशमेंट दिली त्यांना की म्हणजे बायकांना इकडं हे दिला की की नाही, बायका पेरिया बेरियामध्ये खयाब नाहीये, त्यांना ते खयाब नाहीयेत, माणूस खयाब आहे. आणि त्याच्यामुळे बोलतात की हा खुमरा जो आहे तो खाकामी लोकांनी एक्सेप्ट केला. आणि जेव्हा खाकामी लोकांनी एक्सेप्ट केला तेव्हापासनं अफिलू डॉक्टरनी सांगितला की 7 दिवस तू बसतेस क्लीन ब्यूथच्या नंतर, त्यामुळे तुला प्रेग्नेंट व्हायला डिफिकल्टी होते आणि हे होते आणि ते होते. आपण त्याला बोलतो या अब्दू एल मोखा योम एखाद, एक दिवस म्हणजे तुझ्यासारखे 1000 डॉक्टर जातील कुर्बान एक दिवस, नखीच्या कुर्बानसाठी एक दिवस विलाच्या दिवसासाठी, आणि एक पण दिवस आम्ही कॅन्सल नाही करणार का? आपण बोलतो जे हकामी लोकांनी एक्सेप्ट केला ऑब्विसली त्याच्यामध्ये रचून हाशेम होती. आणि हाशेमच्या हातामध्ये या किल्ल्या आई, जसं गमारामध्ये आपण बघू तानीत मध्ये दावगीमेल, तिकडे आपण बघू की तिकडे लिहिलाय मफ्त्याग जी आहे, लाईफची मफ्त्याग म्हणजे बर्थ आणि डेथ ची मफ्त्याग जी आहे ती हाशेमच्या हातामध्ये आहे. गेशेमची मफ्त्याग जी आहे ती हाशेमच्या हातामध्ये आहे. पर्नसाची मफ्त्याग जी आहे ती हाशेमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे बोलते की एकदा हकामी लोकांनी एक्सेप्ट केली डिक्री, जे बनवत इस्रायल यांच्यावरती मखमीर केली, त्याच्यावरती आपण आता कोण कुठला डॉक्टर येऊन त्यावरती कॅन्सल नाही करू शकत. बोलतात जर बेमेत प्रॉब्लेम आहेत वगैरे तर दुसरे टेक्निक होत आहेत की ज्याच्याने बाई प्रेग्नेंट होऊ शकते. जसा कुठले कुठले फूड्स आहेत, कुठले कुठले औषध आहेत ते तिच्या सायकल जे आहे तशी चेंज करतात, ब्यूची सायकल तयार चेंज करतात. आणि त्याच्यामध्ये भाऊ हशेम शेफा हे जो कोण पाळते बेजोड हशेम, हशेमच्या हातामधून त्याला शेफा आहे या गोष्टींमध्ये पण. हा पहिला आला काय दिसतं. दुसरा आलाखा जो आहे, आणि आता मी राशी वाचतो बघा, तुम्हाला राशी आता क्लिअर होईल. राशी लिहितात यशवत अलाव शेवा निकीम, 7 दिवस नक्की त्याच्यात बसतात. राशी लिहितात लेवाद मी ओतो योम שפוסקת והתורה לא הזכירה 7 נקיים אלא לזיווה. म्हणजे तोराने जे 7 नक्की सांगितले ते जिवाला सांगितले, नाही की निदाला सांगितले. पण बोलतात שנאמר ואם טהרה מזובה, जर ती जोव मधनं जर ती टहारा बघते तर אין זבה אלא הרואה 3 ימים רצופים מתוך יוד א' יום. म्हणजे 11 डेज आहेत निदाच्या नंतरचे, त्या दिवसांमध्ये तिला तिला तो जोभा दिसते. जर निदाच्या दिवसामध्ये तिला रक्त दिसते तो रक्त आहे निदाचं रक्त. पण बनवत इस्रायल इखमेरू על עצמם. बोलतात तिकडे पुढचा आला. बोलतात तिकडे טיפת דם וחרדל 7 נקיים. רבא אמר דוסה הלכה, אמר כי דרב הושעיה, רב הושעיה सांगितला, द्यामा रब होशिया मा मा- मारीन अדם על תבואתו, म्हणजे הרמה म्हणजे तो उचलते त्याचा तेबवा, तो त्याचा तेबवा जो आहे तो घरी आणते विदाऊट जोरे, विदाऊट दिशा, विदाऊट जोरे. म्हणजे त्याच्यावरती मेलाखा जो आहे तो फायनल मेलाखा आहे. जसं आपण शब्दाच्या आलाखामध्ये बघितला की कितीतरी आलाखोत आहेत נכון. त्याच्यामध्ये आपण बघितला अदाश तो सेपरेट करते क्रशला, आणि याच्याने बघितला जोगे तो वाऱ्यावर दाखवते आणि वाऱ्यावर उडवते, तो मेलाखा कम्प्लीट होते ग्रेन्सचा. तसाच इकडे पण त्यांनी त्यांनी फक्त त्याचे शीट्स जे आहेत कट केलेले ते त्याला अलाव केला उचलायला. बोलतात इकडं हा बोशया शिम्मा הבושע מרים אדם על תבואתו ומכניסו במוץ שלה כדי שתהיה בהמתו אוכלת ופטורה מן המעשר. बोलतात इकडं हा आला काय की त्याच्यामध्ये त्या माणसाला अलाव केला आपण
त्याच्या शेतामधनं शेतामधनं ते शीट्स जे आहेत ते कट केलेले जे फांद्या आहेत त्याच्यामध्ये ग्रेन्स आहेत त्याला आपण घरी आणायला त्याला अलाव केला. आणि ते घरी आणल्यावरती त्याला खायला द्यायला अलाउड आहे त्याच्या बेहेमाला, त्याच्या जनावरांना, त्या बकऱ्यांना, त्या गुरांना त्याला खायला द्यायला त्या गोष्टी अलाउड आहेत बोलतात तिकडे. आणि ती खाते आणि त्याला मांसाहार पण करायची गरज नाही. युजली समजा त्यांनी घरी कुठला फ्रुट्स, कुठले धान्य वगैरे त्यांनी घरी आणले, त्याच्यावर त्याला मासे खायावे. ज्या ज्या गोष्टींनी त्याचा घराचा दार बघितला, घराचा दार बघितला म्हणजे घराच्या दाराच्या आतमध्ये आले, त्याला तो मासे खायावे. त्यामुळे कितीतरी लोक होते तिकडे लिहिलंय गमारामध्ये की ते खिडकीमधनं जेवण टाकायचे मासे वाचवायसाठी. तर वगैरे वगैरे म्हणजे ट्रिक बघायचे, कुठल्या कुठल्या ट्रिक नाही. दरवाजा बघितला तर नाही, मग खिडकीमधनं घालायचे वगैरे. हाताने लोकांनी याच्यावरती डिक्री टाकली की बोलतात की याच्यामध्ये एक जरी कंडिशन कम्प्लीट झाली म्हणजे त्या फूडचा कम्प्लीट केला म्हणजे त्याच्यामधनं त्यांनी ते शीट मधनं ते कट केले, त्याला दाश केला, त्याला सेपरेट केला आणि त्याला वाऱ्यावरती जोरे केला, वाऱ्यावर त्यांनी उडवली त्याचे जे बाहेरचं शेल आहे तो त्यांनी उडवला. आणि मग त्यांनी तो घरी आणला आणि अफीदू तो जेवण आणलेला घरी तो देते बेमाला, त्याला त्यातनं मासेर करायला पाहिजे. त्यांनी जे हे आणला, मामीर त्याच्यामध्ये त्यांनी कट केले, त्यांनी आरामात आणले, ते त्यांनी घरी आणले स्वतःसाठी खायला, त्याला त्याच्यावरती मासेर खायला. तर पण जसा बोललो की त्याची कम्प्लीट हे नाही झाले, त्याची कम्प्लीट गोष्ट नाही कळले आणि त्यांनी भेमासाठी आणलाय त्याला मासेर म्हणणं पतू. हा ला कापसुकाय रा गोष्याच्या नावाने आपण बघू इकडे राशी, राशी इकडे लिहितील आपल्याला. הכניסה בבית, הכניסה म्हणजे घरी तो आणते, במוץ שלה קודם שיזרה אותה, שיזרה אותה म्हणजे तो वाऱ्यावरती उडवते आणि त्याच्यावरून तो शीप त्याचे ते शेल जे आहे ते सेपरेट करते. שאין מתחייב במעשר מן התורה אלא בראיית פני הבית, म्हणजे तो घराचं दार बघते, घराचं तोंड बघते, तेव्हा त्याला खयाब होते तोरामधनं. פני הבית, מי שנמרח בקרי, אבל לפני מרוח אין ראיית לפני הבית חובתו לגבי תרומה ומעשר. כתיב דגן ראשית דגניך, म्हणजे דגן ראשית דגניך म्हणजे जो दगन तुझ्यासाठी आहे त्याच्यामध्ये. इकडे लिहितात राशी मिरुआख म्हणजे तो जो सेपरेशन आहे त्याच्यामध्ये जर तो कम्प्लीट नसेल, कॅल्मिशन निमराक बकेरी म्हणजे तो केरी त्यांनी तो घड त्यांनी तयार केला, झेरा नंतर त्यांनी उडवले ते केन तो मला आता शब्द नाही आठवत, आपण बघितलं होतं की तो वाऱ्यावरती उडवतात ते जेवण. म्हणजे एका साईडला तो धान्य पडते, एका साईडला त्याचा कचरा पडते. तर त्याच्यात ते झाल्यानंतर त्याला तो जो घड तयार होतो त्याला बोलतो केरी. आणि तो केरी केरी जो तयार झालाय त्याच्यामध्ये त्याला त्यांनी घराचं जर तोंड बघितलं त्याला तोंडामधनं खयाब होते. तर बोलतात אלא בראיית פני הבית שנמרק בקרי, וקרי להם כף, כן? כן, אוקיי. פני הבית שקובעת לגבי תרומה ומעשר, त्याच्यामध्ये त्याला तरुमा आणि मासे तिकडे खराब होते. כתיב דגן ראשית דגניך, דגן ראשית דגניך म्हणजे שהוא המרוח לפיכך שהכניסה לבית קודם אירוח לא קובעת למעשר מן התורה, ורבנן הוא דאסרו אכילת קבע בדבר שלא נגמר מלאכתו. म्हणजे חכמים लोकांनी सांगितलं की जरी त्यांनी त्याचा निव्वळ त्याचा शेल तोडायच्या पहिले त्यांनी घरात आणले पहिले, तर खहाने लोकांनी तिथे सांगितलं की जरी तू तुझ्यासाठी खायला आणलास त्याच्यामध्ये तुला तो खयाब होते मे मासे. जनावरांचं जेवण जो आहे तो कधीच त्याला बोलत नाही अखिला केबा, का कारण की जनावर जो आहे तो नॉर्मल जो आहे तो कसा खाते, इकडे खाते थोडा, तिकडे खाते थोडा, तिकडे खाते थोडा, खात राहते. तो कधीच तुम्हाला दिसणार नाही की तो बसते काटा चमचा घेऊन
चिनार टाकल, त्याच्यावरती नॅपकिन टाकल आणि तू जेवायला बसेल, त्याला कधीच त्याला थोडं दिसणार नाही की तेव्हा तसं खाते. खातात इकडे तिकडे, खातात तिकडे खातात. त्यामुळे त्याला बोलतात की त्याच्यामध्ये कधीच खोबा नाहीये, तो कबुआ नाहीये. जसं आपण बोलतो खोबे असे उदातो, जेव्हा आपण येऊ बेजार असणे पुढच्या पेरेक मध्ये, तेव्हा तिकडे आपण याला खूप शिकू. जनावराचं जेवण आहे तो कधीच कबुआ नाहीये. माणसाचं जेवण कबुआ आहे. मग माणसासाठी तर त्यांनी जेवण टाकला, जेवण आणला, ज्याच्यामध्ये त्याची शेतामधनं त्याची प्रोसेस जी ती कम्प्लीट नाही झाली, म्हणजे शीप मधनं त्याचे जे दाणे जे ते बाहेर नाही काढले. हा का मी बोलले नाही, त्याच्यामध्ये पण तो असू म्हणजे लोक काय करतील, एंड पर्यंत येतील, बोलतील घरी जाऊन मी त्याला सेपरेट करेन आणि मग त्यांनी मला मासे द्यायला नाही लागणार, मला 10% त्यातून द्यायला लागणार. आणि त्यामुळे तो घरी आणत तो खाकानी लोकांनी तिकडे पण त्याच्यावरती टाकला. जसं मी बोललो, दोन मधली एक कंडिशन. ओ, त्यांनी तो कम्प्लीट तयार केलेला आणला घरी, पण जनावरांसाठी. ओ, त्यांनी स्वतःसाठी आणला, पण त्याची हे जी आहे ती कम्प्लीट नाही. एक पण त्या दोन कंडिशन मध्ये दोघं सोबत असतील, ज्याला बोलतात ना लॉजिकल अँड, ज्याच्यामध्ये नसल पण तिकडे ऑर असल, त्याच्यामध्ये त्याला हकामी लोकांनी तिकडं त्यांना खयाब केला מעשרות. דרבנן הוא דאסור אכילת קיבה בדבר שלא נגמר מלאכתו, אבל אכילת ארעי לא אסור. לא אסור, ומאכל בהמה ארעי הוא, דתנן במסכת פאה, מאכיל לבהמה חיה ועוף עד שימרח, ילקח בהמתו אוכלת ופטורה, אבל אי הוא, म्हणजे तो माणूस जो आहे, ती असू अखिलात केव्हा, त्यांनी जरी तो कम्प्लीट केला नाही आणला घरी, त्याला असूर आहे तो केव्हा खायला. केव्हा म्हणजे कबुआ खायला त्याला त्याच्यातनं अलाउड नाही. तो बघू आपण अजून. बोलतात इकडे, אמר अबाय की रब हूना, की रब हूना, रब हुनाने सांगितलं हलका. बोलतात, דאמר רב הונא, אמר רב זעירא, המקיז דם בהמת קודשים אסור בהנאה ומועלים बो. मॉलिंग बो मी त्याच्यावरती त्याला, ओके, मकीज म्हणजे याने एक्स्ट्रॅक्ट केला दाम बेमा, त्याने नाही माहिती तो सायंटिस्ट आहे तो, काय त्याला दाम पाहिजे, ओ त्याला दाम पाहिजे. तसं मस्त की आपण बघू आज बेजात השם, आपण बघू तोसपोत. त्याला दाम पाहिजे, त्याला रक्त पाहिजे. तो कशासाठी शेतामध्ये त्याला ह्याच्यामध्ये बी त्याला खत टाकायला म्हणून ते दाम पाहिजे. त्यांनी एक परा घेतली, त्यांनी एक कुठला बैल घेतला आणि त्याच्यावर त्याला मगदिश केला. मगदिश केला म्हणजे बोलला हा बैल जो आहे तो जाणार आहे बेता मिकदासला, तिकडे त्याचं अर्पण करणार आहे. जायच्या पहिले त्याने त्याच्यातनं दाम काढलं, त्यातनं रक्त त्याने काढला, एक सिरिंज भरून, बाटली भरून त्यांनी रक्त काढला, अत्रमत दाम त्यांनी रक्त काढला. आणि तो रक्त त्याला वापरायला अलाउड नाहीये. का? कारण की बोलते इकडं अलकामध्ये बोलतात, इकडं अलका चुका आहे ती बोलतात. रबुना, अमर रबुना, अमर रब झेरा, म्हणजे रब झेराच्या नावाने दोन अलकोत आपण ऑलरेडी बघितले. पण इकडं झेरा आणलाय तो. मकीज दाम, मकीज म्हणजे तो त्याच्यातनं दाम रक्त बाहेर काढते आणि तो जिवंत आहे तो जनावर काय. दाम बेहेमात कोदशीन, आणि ती ती बेहेमाची आहे, ती ती जनावर जो आहे तो मुग्धाश आहे. तो बेता मिगदास तो बोलला की ही जी गाय आहे ती मी बेता मिगदासला चढवीन. तर बोलतात त्यातनं त्याला दाम काढायला असूर आहे. आणि जर त्यांनी काढला आणि त्याच्याने त्यांनी मजा घेतली त्यांनी विकला, त्याचे नाही माहिती कुठल्या रिसर्च पर्पजसाठी त्याला ब्लड सेल्स पाहिजे होते, त्यातनं पैसे मिळाले, त्याला आनंद मिळाला, कोणाची त्यांनी मदत केली, हो त्यांनी जमिनीमध्ये टाकला, त्या जमिनीमधनं तर हे त्याला फर्टिलायझर द्यायला. तर बोलतात मोलिंबो, त्याला त्याच्यासाठी दुसरा कुर्बान आणायला लागेल की त्यांनी मोएल केला दाम, त्यांनी वेस्ट केला दाम, नाही बेता मिगदास म्हणून. जेव इथपर्यंत हे तीन आला होताई. आणि इकडं पहिला जो आला काय तो रबी झेराच्या नावाने आणला. त्यांनी सांगितला बनोत इस्रायल मखमिरत अस्मा शेवा यमे नकीम अल्कोल तिपत दाम का खरं. दुसरा आला का बोललो अबुशाया, अबुशाच्या नावाने ज्यांनी आणला आला का बेमोच शेला, म्हणजे ते धान्य घरी आणतात इन त्याचे शीप बरोबर. का? कारण की जेव्हा ते आणतात त्याच्यामध्ये त्याला फतूर आहे बेहमासाठी. כן? हा दुसरा आलाखा. तिसरा आलाखा जो आपण बघितला, बोलतात मकीच दाम बेहमात कोदशीम, जो कोण दाम काढते, जो कोण रक्त काढते बेहमात कोदशीमचा,
त्याला मोलिंबो त्याला तिकडं मेईला तर त्याला अजून वेगळ्या कुर्बान त्यांना आणायला लागल, की जर त्यांनी त्या दामन एन्जॉयमेंट घेतलं तर. बोलतात रबानन अवदे के मतनीतीन ורב अशी अवी के बघायता. बोलतात इकडं बोलतात इकडं गमारामध्ये रबानन अवदे के मतनीतीन. रबानन लोक जी होती, जी लोक हकानी लोक होती, त्यांनी त्यांनी काम केला ॲज पर ॲज पर मिशना. आणि राव अशी जे होते त्यांनी जो हलाखा फॉलो केला तो त्यांनी फॉलो केला ॲज पर बघायता, म्हणजे ॲज पर बघायता שלנו, की बोलतात की לא עומדים בתפילה אלא מתוך הלכה פסוקה. इथपर्यंत ही सुग्या जर क्लिअर असेल तर בעזרת השם आपण बघू קצת תוספות आणि पुढे जाऊ थोडंसं. कोणा काही प्रश्न आहेत या हलाखोत मध्ये? नाही. טוב, כמתניתים נקרא ליטת רש"י, מתוך כובד ראש, म्हणजे रबानन लोक होते. ऑलरेडी आपण बघितला की आलाखामध्ये इकडं डिस्टिंक्शन यायला लागलंय, ऑलरेडी स्प्लिट व्हायला लागलाय थोडासा. आणि באמת मी माझ्या एका खबूतला सांगितलं की आम्ही हा आलाखा शिकला. त्यांनी माझ्याकडे विनंती केली की रेकॉर्ड कर. मी जे तुम्हाला सांगितलं जे खोक त्याबद्दल आपण सांगितलं की כן, יותר מדי שמחה वगैरे वगैरे, ते रेकॉर्ड कर आणि त्याला त्याला पाठवतो इंग्लिश मध्ये, की त्याला दाखवायचंय की कुठले कुठले जे आहेत खसिदुयत त्यांच्यामध्ये त्यांनी मला हे दाखवलं की ते ड्रम बी आणून तिकडं डान्स वगैरे करतात त्याच्यामध्ये ड्रम आणून बोलतात ते कशासाठी त्यांनी विचारला तिकडच्या एका कोणाला. ते बोलतात नाही, लिओत लिओत बेसिंखा, लिओत बेसिंखा, मजा करायला यायला पाहिजे, त्यामुळे तिकडं त्यांना तिकडं रडून नाही देत, तिकडे ते डान्स करतात ड्रम वगैरे वाजवून. आणि तिकडं त्याला मी ते सांगितलं की जमारामध्ये लिहिल्या उलटा, बोलतात तुझ्या नमाजीला येतो तो सिरियस असला पाहिजे. त्यांनी मला विनंती केली की क्षेत्र त्याला सांगितलं सगळा तुम्हाला मागच्या सांगितलं ते स्पोक वगैरे आणि चिफेर येतो, फक्त त्याला नमाज अमिदामध्ये असून त्याला मजा आनंदित व्हायला अलाउड आहे वगैरे. बिझनेस अशी म्हणजे त्यांना पाठवणार आहे आपण. तर इकडं लिहितात बिखोब येतो सिरियसली, सिरियस आला पण बोलतात राव ओशाया त्यांनी आलाखा केला की बघायचा मितोख आलाखा सुका, जसा मी तुम्हाला सांगितलं असं. तर आपण इकडं अशी बघू क्विकली तोसपोत का. बोलतात मकीज दाम बेहेमात कोदशीन वेखुले, ज्यांनी तो रक्त काढला ते जनावरांमधनं, जनावर त्यांनी डेडिकेट केला होता बेतामिकदासला. त्याच्यामध्ये बोलतात कसे, म्हणजे कसे द्याना בפרק ג' בעבודה זרה, עבודה זרה मध्ये थर्ड पेरेक मध्ये गबे दमीम חיצוניים ודמים פנימיים. दमीम חיצוניים म्हणजे जिकडं त्यांची शिता केली जायची जनावरांची तिकडं जो दान यायचा तो, आणि प्निमी जो आतमध्ये शिंपडायचे मिזבח वरती त्याच्यामध्ये של קורבנות אלו ואלו נמכרים לגננים לזבל. म्हणजे हा जो दाम जो होता, हा जो रक्त जो होता तो विकले जायचा, नंतर धुवायचे त्याला आणि नंतर तिकडनं धुवून खालती उतरायचा. आणि गमानामध्ये लिहिला आहे मस्त ते योमामध्ये की तो रक्त जो खाली उतरायचा आणि त्या रक्तामधनं तिकडनं लोक विकत घ्यायचे तो रक्त, कारण की तो जमिनीसाठी फीड होती चांगली कुर्बान झालेल्या फीड मध्ये. बघा कसे इकडे तुम्ही लिहिता की त्याच्यामधनं जो कोण रक्त त्याचा यूज करते त्याला त्याला नवीन कुर्बान आणायला पाहिजे. ते बोलतात एलू बेलू निमकरीम गनानीम लजबेल. जबेल म्हणजे लँडला फर्टिलाइज करायसाठी. इलेमा बोलतो इलेमा दे एन मॉर्निंग बाय, आणि त्याच्यावरती कोण त्यांच्याकडनं तुम्हाला बोलत नाही त्या कोहानी लोकांना लेवीन लोकांना ज्यांनी तो मिसबॅक क्लीन केला की तुम्ही आता नवीन कुर्बान प्रत्येक कुर्बानासाठी की तुम्ही अरे ते विकला, तुम्ही तो दाम विकता, म्हणजे नाही कोहानी लोकांनी विकला पण तो बेटा मिळतच पैसा पैसा येतो त्याचा. बोलतात इलेमा दे एन मॉर्निंग बाहेन ויש לומר דעתם היינו לאחר זריקת דמים. बोलतात तो दाम जो याच्यामध्ये कलेक्ट केल्यानंतर ते शिंपडायचे, ते झाल्यानंतर तो अलाउड होता. वा मितकफर כאילו जो जो ज्यांनी तो कुर्बान आणला तो ऑलरेडी त्याला कपारा झाला, त्या निदाबा कम्प्लीट झाला. ती कम्प्लीट जी प्रोसिजर त्यानंतर मितकपू बाणीन मा शेन केन आता. आणि इकडं काय झाला, त्यांनी तो कुर्बान चढायच्या पहिले त्यांनी तो रक्त बाहेर काढला, त्यामुळे तो रक्त जो होता तो ऑलरेडी मुगदाश होता त्या जनावर बरोबर, आणि त्यामुळे त्याला त्यातनं घ्यायला अलाउड नव्हता. इतर लिहितात रबाना नावदे के मतनीतीन, रबाना नावदे के मतनीतीन
וקבעתהו, קיימלן, ולכן אין מתפללים מתוך קלות ראש ומתוך ושחוק, אלא מתוך כובד ראש בשמחה של מצווה. שמחה של מצווה זו आहे, तो आपण बघू आपल्या गमारामध्ये खालती, כן? खालती आपण बघू כובד ראש ושמחה של מצווה, כגון שעסק בדברי תורה, ולכן נהגו לומר पसुके दזמרה ואשרי קודם התפילה. आपण बघू की आश्रय बोलायचा का रिझन आहे, तर बोलतो आश्रय बोलायचा रिझन आहे कारण की तो माणूस येते सिंखामध्ये, तो जेव्हा बघते बोलतात कोल הרשעים יושבים, म्हणजे जो कोण नाही चांगले मार्गे जाते त्याचा आश्रम डिस्ट्रक्शन करत, आणि जो कोण हाशिमला प्रेम करते त्याला त्यासाठी तो उघडल, आणि त्याच्या हातामध्ये सगळं आहे, पोत्या फायदा देखा मजबी कोल फाय बचून. जेव्हा ते पसुकी बघते त्याला आनंद होते, आनंद म्हणजे शुभ सिंखा शेल मिचवा. आपण बघू ही गोष्ट पुढच्या सुग्यामध्ये. पण बोलतात की त्यामुळे रबानान लोक जे होते ते बोलायचे की कोविड दोष मध्ये तो नमाजीला येते का, कारण की एनिवेज जेव्हा माणूस नमाजीला उभा राहते त्याला तो सिंफा येते. शाखारीत मध्ये अरबीत मध्ये जेव्हा तो उभा राहते तेव्हा त्याला गालीस करायची नमाज, जो त्याच्यामध्ये त्याला लोईतोष बोलते, हाशिम आपल्या सोडणार नाही वगैरे त्याच्या पसुकीन बघते, त्याला त्याचा आनंद येते. नाही की तो आता ड्रम वगैरे वाजवायला लागेल तिकडे येऊन पियानो वाजवायला लागेल, याला सिंफा अशी मिचवा की त्याला चान्स मिळाला की तो आज तो अर्वित करू शकला, आज तो बसून त्याला मिनखा करायला मिळाली आणि मिनखा प्रॉपर करायला मिळाली. त्याच्यामध्ये ते कोविड रोज मध्ये ते यायचे कारण की एनिवेज ते पसुकीन जे आहे त्याच्यामध्ये त्यांना सिंखा आणायचे. रबा नाबदी की मत्ती तीन मिशना होते रब आशी आविद के बगायता इकडे लिहितात. रब आविद, रब आशी ज्यांनी आगमारा कंपाइल केला त्यांनी लिहा आविद के बगायता, बगायता मध्ये म्हणजे מהלכה פסוקה, זאת ירושלמי לא יעמוד, ירושלמי मध्ये लिहिला הלכה לא יעמוד ויתפלל אלא מתוך דבר הלכה, אמר רבי ירמיהו העוסק בצורכי ציבור כעוסק בדברי תורה דמי. म्हणजे इकडे दोघांच्या मध्ये पण कोवेद रोश तोसपत बोलतात की दोन्ही रबानान आणि राव आशी मध्ये मखलोकेत नाहीये काय, तुम्ही 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 बघू नका की त्यांच्या दोघांमध्ये मखलोकेत आहे. अरे दोघं जण सेम बोलतात, दोघं जण बोलतात की तो नमाजीला उभा राहते तो कधी तोरा म्हणजे तोरा शिकतात. फक्त तोरा जेव्हा तो शिकते तो कुठल्या तोरामध्ये बोलतो जिकडे त्याला कन्फ्युजन नाही आहे त्याच्यामध्ये, बोलतात जसं आपण मेहरीमध्ये बघितला की ज्याला कोणाला आहे तिकडे आता कन्फ्युजन, तो आला का शिकते आणि त्याला नमाजीची वेळ आले तो थांबते. आला का सुका, तुम्हाला तीन आलाखोत आज ऑलरेडी बघितले, तुम्हाला आपल्या दिवसामध्ये दोन अजून इझी आलाखोत सांगितले जे सगळ्यांना माहिती आहेत. माई माखोन खोबा यखिद रबीम आलाख रबीम, हे ज्या आलाखोत आहेत ते तो शिकते आणि तो जसं काय त्याने आलाखामधला माइंड चेंज केला आणि तो नमाजीला उभा राहते. तो आपल्याला थोडा वेळ आहे, आपण इकडं नवीन सुद्धा चालू करू. कोणा प्रश्न आहे त्याच्यामध्ये? तोस्फोत राशी तो בסדר. תנו הבנן, תנו הבנן, אין עומדים להתפלל לא מתוך עצבות ולא מתוך עצלות ומלא מתוך שחוק ולא מתוך שיחה ולא מתוך קלות ראש ולא מתוך דברים בטלים אלא מתוך שמחה של מצווה. טוב, या गोष्टी आपण इकडे डिस्कस करू. बोलतात इकडे רש"י, אין עומדים להתפלל לא מתוך עצבות, מתוך עצבות זה סטייל, त्याला तो हे आहे עצוב आहे, तो आहे सॅड, उदास आहे. तो उदास आहे त्याच्यामध्ये तो बोलते त्यांनी नमाजीला उभा नाही राहावं त्याच्यामध्ये, तो नमाजीमध्ये उभा नाही राहावा तो जर उदास आहे तर. वेलो मितो अचलूत, तो अचलूत म्हणजे त्याला आता कंटाळा आलाय, त्याला नमाज होत नाही, त्यामुळे तो काय करेल ऑब्विसली तो येईल आणि तो तिकडं धड नमाज नाही करणार. लॉंग थोडा टाइम घे, वाच पितू मागतो गे, वाच लांब नचח, כן, माया נלכו מים ישיתו, म्हणजे जेव्हा ते तिकडे जातील गिरणामध्ये तेव्हा त्यांचे डोळे वाहत असतात आणि कोण तिकडे थांबवत नाही त्यांना वगैरे वगैरे पसुकी वाचते. मग तो येते थोडा स्वतःला मे रोमेन करते आणि मग तो तो सिंफा शेल मिचवा
की त्याला आता माहिती पडतं की तो मित्रामध्ये उभा आहे आता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला त्या प्रिव्हेंट होतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मिचवतमुळे तो नमाज करू शकते. मग त्याच्यामध्ये बोलतात गेलो मी तो कलुत्रोष. कलुत्रोष म्हणजे तो हलका घेते तो, तो सिरियस नाहीये, कलुत्रोष. ולא מתוך דברים, סליחה, אני דילגתי, מתוך שיחה. שיחה बोलतात מתוך שיחת הארתאי, बोलतात इकडे अशी लयचणूक. लयचणूक म्हणजे तो जोक कोणा सांगते, तो त्याला कोणाच्या मस्करी सांगते, तो काय टिंगल करते, त्याच्यामध्ये बोलतात नमाज मध्ये तो उभा नाही राहा. त्याला कोणी जोक सांगितला, काय मस्करीची गोष्ट सांगितली, तर त्यांनी स्वतःवरती हे करून त्याच्या प्रसूतीमध्ये लक्ष देऊन त्यांनी स्वतःला परत त्या गोष्टींकडे परत आणला पाहिजे. नाही की तो नमाजी उभा राहते, गाली सराय बोलते आणि कोणते त्याला जोक सांगते, तो हसते आणि मग तो नमाज चालू करतो. होतात त्याच्यामध्ये नाही याला לא של ליצנות, מתוך קלות ראש, חילוף של כובד ראש. म्हणजे जो सिरियसनेस होता याच्या दुसरा हलकापणाने, מתוך बोलतात תוך זכות לב ועתק. बोलतात זכות לב ועתק, त्याच्यामध्ये तो नमाजी לא उभा राहायला पाहिजे. אלא מתוך שמחה, אלא מתוך שמחה म्हणजे बोलतात आनंदामध्ये, כגון דברי תנחומים של תורה, כגון סמוך לגאולתם, גאולת מצרים, או סמוך לתהילה לדוד, או שהוא שבח ותנחומים כגון רצון הרב יעשה, שומר השם את כל אוהביו ואת כל הרשעים ישמיד. כן, זה פסוקים वाचते, ना सिंहा येते मिचवाचा, मला मी देवाची मला भीती वाटते आणि मला देवाचे प्रेम आहे, असे मला सपोर्ट करेल, असे मला माझी मदत करेल, त्याच्यामध्ये तो सिंहा येते, त्याला त्याला तो आनंद येते त्या मित्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये तो नमाजीला उभा राहते. बोलतात इकडे כגון רצון ירב יעשה, रचोन यराव यासेचा अर्थ आहे की देव ज्याला जो पण त्याला घाबरते देवाला, त्याची मर्जी तो पूर्ण करत. जो पण देवाला घाबरते त्याची मर्जी देव पूर्ण करत. शोम्या हशेम कोल ओहावा, जो कोण त्याला प्रेम करते त्याला हशेम गार्ड करते. या दोन्ही आहेत, जे प्रेम करते आणि तो त्याची घाबरते, जो घाबरते त्याची कम्प्लीट त्याची इच्छा पूर्ण करल, आणि जो पण त्याला प्रेम करते त्याला 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 तो शोमेर करल. बेरा बे आवा दोन्ही पाहिजे, बेरा उभे आवा. बोलतात רצון יואב יעשה, שומר השם את כל אוהביו, וכגון מקראות הסודרות בתפילת ערבית, כי לא ייטוש, כן, השם त्याच्या आमला सोडणार, त्याच्या नेशनला सोडणार नाही את עמו וכיוצא בהן, आणि त्याच्यामध्ये बोलतात की तो उभा राहते נמזילה, לא מקלות ראש, אלא מתוך שנייה, איפה אנחנו? מתוך שמחה של מצווה, מתוך שמחה של מצווה. וכן לא ייפטר אדם, आणि पुढे आणतात जसा आपण नमाजीला उभा राहतो तसा, וכן לא ייפטר אדם מחברו, לא מתוך שיחה ולא מתוך שחוק ולא מתוך קלות ראש ולא מתוך דברים בטלים, אלא מתוך דבר ההלכה. बोलतात जसा माणूस नमाजीला उभा राहते तसाच माणूस उभा राहते, जसा माणूस त्याच्या मित्राकडनं जेव्हा तो जाते सेपरेट होतात, तेव्हा आपण त्यांनी त्याला לא מתוך שיחה של ליצנות, म्हणजे त्याला ג'וק सांगते או काय करत तसं नाही, ולא מתוך צחוק, צחוק דברים בטלים, ולא מתוך קלות ראש, מאפק כובד ראש, ולא מתוך דברים בטלים, नाही फालतू कुठल्या गोष्टी पॉलिटिक्स आणि त्याच्यामध्ये तो त्याच्यापासून मित्रापासून नाही लांब जाते, אלא מתוך דברי ההלכה. מתוך דברי ההלכה इकडं ग्राय, तिकडं ते ग्रा आणतात, לא מתוך הלכה, אלא नाही हलका याला दिवयतो, काय पण तो दिवयतो, त्याने कुठले गिमाते ऐकले, त्याने कुठं पिरुष बघितला, त्याने कुठं काय गोष्ट बघितली, त्याच्यामध्ये ते सांगतात आणि ते त्याच्यापासून सेपरेट होतात. इकडे अं, इकडे इकडे गमाला आणणार दोन स्टोरीज, आपण पुढच्या वेळेला बघू. आणि बोलतात मी तो सिंखाशेल मिचवा, आणि त्यामुळे त्यामुळे जेव्हा आपण
आपल्या मित्रांपासून लांब जातो, त्यामुळे त्याला कसं बोलतो, त्याला बोलतो बाय. बाय आमचे राव बोलतायचा अर्थ काय आहे, बेत योसेफ. म्हणजे त्याला तो सांगते की घरी झाल्यावरती तू बेत बेत योसेफ जो आहे तो शिकायला विसरू नको. बेत योसेफ जो आहे महान महान अशी उखाण आरूची कॉमेंट्री कॉमेंट्री टूरवरती, म्हणजे ते आलाखोत आहे तिकडे. आलाखोत कसे आणले शुल्खाराव मध्ये यायच्या पहिले त्यांनी लिहिला केसेफ मिशने रामबामवरती, आणि टूरवरती त्यांनी लिहिला बेत योसेफ, ज्याला बोलतात बाय. त्या बाय मध्ये त्यांना बोलतात बेत योसेफ शिकायला विसरू नको द्वार आलाखा. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जेव्हा आपण मित्रांबद्दल लांब जातो तेव्हा त्याला बोलतो बाय, बेत योसेफ. तर आपण या ज्या स्टोरीज ज्या आहेत त्या पुढच्या वेळेला आपण इकडे बघू. आज आपण इकडे थांबू आणि पुढच्या वेळेला आपण हा जो बघायचा आहे तो इकडनं कंटिन्यू करू. पुढच्या वेळेला बेजाशम आपण इकडे येऊ खाण्याच्या तेफिलामध्ये, जो बेजात हशेम आपण मध्ये ऑलरेडी शिकलेला आहे. पण त्याची जी गरज जी आहे ती आपल्याला रोषणामध्ये पण लागणार आहे, आणि रोषणामध्ये हफ्ताला पण आहे त्याचा. बेजात हशेम आपण प्रयत्न करू पुढच्या वेळेला खानाच्या वफीत पलेस खानामध्ये जी सुद्धी आहे त्याच्यामध्ये बघायला किती आलोकत आपण शिकतो या दोन सुखीमध्ये खानाकडे. तर बेजा असेम कोणा प्रश्न असतील ते विचारा, नाही तर आपण बेजा असेम इकडे आपण आपला शिवर आज थांबू. ओके, बेजा प्रश्न. Thank you, Rabi.